नमस्कार, मी हिंदूराव पवार, सेवानिवृत्त सहसंचालक. आपण पाहत आहात व्हिडिओ चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक. या अगोदरचा व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 3 भाग 1 नियम 3 चा 2 म्हणजेच कर्तव्यपर्यंतबद्दल आपण माहिती घेतलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण वर्तणूक नियम 3 चा 1 आणि 3 म्हणजेच सचोटी व कर्तव्यपर्यंत याबद्दल माहिती घेणार आहोत. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की किरकोळ शिक्षा व विभागीय चौकशी यामध्ये दिली जाणारी दोषारोप ज्ञापनं त्यामध्ये वर्तणूक नियम 3 चा भंग केला या बाबतीत जवळजवळ 80 ते 85% केसेसमध्ये याचा उल्लेख असतो, कारण कर्मचाऱ्यांकडून वर्तणूक नियम 3 चा भंग झालेला असतो. आता ह्या वर्तणूक नियम 3 मध्ये आपण कर्तव्यपर्यंत पाहिलेली आहे. आज आपण पुन्हा बघणार आहोत सचोटी. आता सचोटी म्हणजे आपण नेहमी बोललं जातं इंटिग्रिटी, पण त्याचा मराठीत अजून अर्थ बघायचा झाला तर सचोटी म्हणजे कामावरची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि खरेपणाने काम करणे ह्या बाबी येतात. आता याच्यामध्ये प्रामुख्याने असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला कार्यालयामध्ये एखाद्याचं काम असतं त्यावेळेला काम पूर्ण करून देण्यासाठी लाचेची रक्कम मागू नये असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तसेच आपण काम करत असताना आपण नेहमी ऐकलेलं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, सर्वांना समान मोजमाप. आणि याचा उद्देश असा आहे की हा माझा जवळचा आहे, हा माझा लांबचा आहे, हा नातेवाईक आहे असं म्हणून आपण जे काही काम बऱ्याच वेळेला काही कर्मचाऱ्यांकडून केलं जातं, तर असं जर काम केलं तर तो सचोटी या शब्दाचा भंग केला असा होऊ शकतो. सचोटीबद्दल अजूनही स्पष्टपणे बोलायचं झालं तर जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याचं एखादं बिल असतं, बिल त्याला दिलेलं असतं, त्याच प्रकारचं त्याच बाबीचं तसंच बिल जर पुन्हा सादर केलेलं असेल आणि ते बिल मंजूर होऊन कॅशियरने जर त्याला पुन्हा जर ती रक्कम दिली, तेव्हा त्याने जर स्पष्टपणे सांगितलेलं असेल की ह्या बिलाचं मी अगोदर पेमेंट घेतलेलं आहे, हे मी घेणार नाही, हे तुम्ही काय करा शासकीय तिजोरीत भरा, तेव्हा मात्र आपणाला त्या कर्मचाऱ्याची सचोटी ही दिसून येते. आपण वार्षिक गोपनीय अभिलेख लिहिताना पाहिलेलं आहे की सचोटी जी आहे ती कशी आहे ह्या संदर्भात प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी ती बाब नमूद करायची असते. सचोटी जर संशयास्पद आणि संशयातीत अशा दोन बाबी असतात. संशयास्पद सचोटी जर लिहिलं गेलं तर पदोन्नती मिळायला त्या कर्मचाऱ्याला निश्चितपणे त्रास आणि विलंब होऊ शकतो. पण सचोटी ही फक्त प्रामाणिकपणा, इंटिग्रिटी एवढ्या मर्यादेपर्यंत राहिलेली नाही. सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक 23/10/15 अन्वये यामध्ये अजूनही 21 बाबी नव्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आता ह्या आपण बाबी बघणार आहोत. त्यातल्या काही प्रामुख्याने ज्या काही बाबी आहेत त्या अशा. त्यामध्ये संविधानाचे सार्वभौमत्व, लोकशाहीची मूल्ये यांच्या प्रती प्रत्येक कर्मचाऱ्याने वचनबद्ध असायला पाहिजे. संविधानामध्ये ज्या काही बाबी नमूद केलेल्या आहेत त्याचं कुठेही उल्लंघन होता कामा नये. न्यायालयाचा अवमान होता कामा नये असं म्हटलेलं आहे. लोकप्रतिनिधी जे आहेत त्या लोकप्रतिनिधींना आपण सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. लोकप्रतिनिधींची एखाद्या कामाबाबत जर एखादं पत्र आलेलं असेल, नियमात बसत असेल तर त्याला ते 1 महिन्याच्या आत उत्तर देणं सुद्धा फार गरजेचं असतं. शासकीय कर्मचाऱ्यांनी उच्च नैतिक मूल्ये, मानके आणि सचोटी ही राखणं गरजेचं आहे. सचोटीने काम करायला पाहिजे. जनतेची जी काही कामं असतात, ज्यावेळेला ती कामं आपल्या कार्यालयात एखाद्या पत्राद्वारे, विनंती अर्जाद्वारे आलेली असतात, तेव्हा ती कामं अधिकाऱ्यांनी अगदी सचोटीने वेळेत पूर्ण करायला पाहिजे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सामान्य प्रशासन विभागाची जे काही 15/2/18चा GR व कार्यालयीन कामकाजात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध यामध्ये ह्या बाबी मी सांगितलेल्या आहेत. त्याची पुढची बाब म्हणजे राजकीय तटस्थता असणं गरजेचं आहे. कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याला
कुठल्याही राजकीय पक्षाचं सभासदत्व होता येत नाही, त्याला वर्गणी देता येत नाही, त्या पक्षाचा प्रचार करता येत नाही, प्रसार करता येत नाही, ह्या बाबी नमूद केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा राजकीय तटस्थता बाळगणं फार फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा एखाद्या राजकीय पक्षाकडून एखादं काम करण्यासाठी बऱ्याच वेळेला दबाव येतो, तर अशा दबावाला कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. कर्तव्य पार पडताना गुणवत्ता, औचित्य आणि निष्पक्षपातीपणा असायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. निपक्षपातीपणा म्हणजे सर्वांना समान वागणूक द्यायला पाहिजे. आपलं कर्तव्य काम करत असताना, पार पाडत असताना शासनाने वेळोवेळी त्या विषयाचे निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रक, अधिसूचना, न्यायालय निवाडे याचा सुद्धा आपण संदर्भ घेऊन ती कामं अगदी गुणवत्तापूर्वक करायला पाहिजे, औचित्याने सुद्धा करायला पाहिजेत. आता दुसरा भाग येतो उत्तरदायित्व आणि पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे बऱ्याच वेळेला माहिती अधिकाराने माहिती मागवली जाते, सेवा हमी कायदा आहे. तर ही माहिती दिल्यानंतर आपलं जर काम निश्चित चांगलं असेल, पारदर्शकपणे केलेलं असेल, तर त्यामध्ये कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं कर्मचाऱ्यांना वाटतं मी काम केलेलं आहे, पण आपण जे काही काम करतो त्याचं उत्तरदायित्व आपल्यावरती कायम असतं, लक्षात घ्यायचं आहे. जरी सेवानिवृत्त झालात तरी 4 वर्षापर्यंत त्या कर्मचाऱ्याची चौकशीही करता येते. पुढची महत्त्वाची बाब म्हणजे जे काही दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकाबाबत आपण प्रतिसादी असणं फार गरजेचं आहे. कारण का, दुर्बल घटकांचे ज्या वेळेला अर्ज विनंत्या येतात, त्यावेळी एखाद्या कार्यालयात ते येतात, त्यावेळी त्यांना आपण अगदी चांगल्या प्रकारची वागणूक दिली पाहिजे, हसतमुख स्वागत केलं पाहिजे, त्यांचं काम वेळेत पूर्ण करून दिलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्यांच्या बाबतीत आपण प्रतिसादी असणं फार गरजेचं आहे. लोकांप्रती सौजन्य आणि सद्वर्तन असायला पाहिजे. कार्यालयात ज्यावेळी जनता किंवा एखादा नागरिक येतो त्यावेळी त्यांच्याशी चांगलं वर्तन करायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे. किंवा आपण जे काही निर्णय घेतो ते सर्व निर्णय सामाजिक हिताचे घेणं फार गरजेचं असतं. सामाजिक हिताचे जर निर्णय घेतले नाहीत तर ती बाब कुठल्या तरी रूपाने पुढे येते आणि मग शिस्तभंगाच्या कारवाईला ती योग्य ठरते. कुटुंबात किंवा मित्रांना आर्थिक मदत व्हावी, भौतिक उद्दिष्ट सार्थ करताना त्यांना मदत व्हावी, अशा प्रकारची कुठलीही बाब कुठल्याही कर्मचाऱ्याने करता कामा नये असं म्हटलेलं आहे. आणि कर्तव्य पार पाडत असताना नेहमी शिस्त ही राखलीच पाहिजे. अशा ह्या जवळजवळ 21 बाबी 23/10/15च्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या आहेत. पुढची बाब म्हणजे नियम क्रमांक 3(3) म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याला किंवा अशोभनीय काम करणे किंवा जनमानसातली प्रतिमा मलिन होईल असं कुठल्याही प्रकारचं काम करू नये. आता जनमानसातली प्रतिमा मलिन होऊ नये यामध्ये नेहमी खरेपणाने वागायला पाहिजे असं म्हटलेलं आहे, निष्ठा राखायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी अशोभनीयच असतात. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान न करणं, जुगार खेळणं, महिलांशी गैरवर्तन करणं, लाचेची रक्कम स्वीकारणं, खाजगी जीवनामध्ये 2 विवाह करणं, ज्यांचा जोडीदार हयात आहे त्यांच्याशी विवाह करणं, अशा कितीतरी बाबी आपल्याला सांगता येतील ज्या बाबी शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय आहेत. त्यामुळं जनमानसातली प्रतिमा मलिन होते. आता ही बाब अजूनही स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून मला जी काही प्रकरणं निदर्शनास आलेली आहेत त्यापैकी मी 1-2 प्रकरणं तुम्हाला आज मी सांगणार आहे. त्यातलं पहिलं प्रकरण म्हणजे, मी विभागाचं नाव सांगणार नाही, पण एका अधिकाऱ्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस त्यांच्या घरी गेले. त्यावेळी त्याच्या एका रूममध्ये एवढी रक्कम सापडलेली होती की ती रक्कम मोजणं अशक्य होतं. मग रक्कम मोजण्याची मशीन आणली गेली. ती मशीन सतत 3 दिवस पैसे मोजत होती तरी ते पैसे संपले नाहीत. आता ही बातमी टीव्हीवर दाखवली गेली होती, पेपरला आलेली होती. ही बातमी ज्यांनी बघितली असेल ते सुद्धा म्हणले असतील, अरे आमच्या माझ्या ओळखीचा असेल, नातेवाईक आहे, 5-10 वर्ष नोकरीला लागलेला आहे, आता त्याचं सध्या जे काही
बदल झालेला आहे त्यातून असं वाटतं याच्याही घरी एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास तरी मशीन चालेल. म्हणजेच काय झालं, ह्या बातमीमुळं जनमानसातली प्रतिमा मलिन झाली शासनाची, असा एक वर्तवतो. तो दुसरे प्रकरण सांगणार आहे, पेपरलाही आलेलं होतं ते. एका सरकारी दवाखान्यामध्ये उजव्या डोळ्याचं ऑपरेशन करायची डाव्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. आता ह्या जर बाबी अशा जनतेने वाचल्या तर मग शासकीय हॉस्पिटलमध्ये जाताना लोक 1000 वेळा विचार करतील. त्याच्यासाठी शासनाने अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपलं जे काही काम आहे ते काम करताना किंवा केलेलं असताना शासनाची जनमानसातली प्रतिमा कुठेही मलिन होता कामा नये असं म्हटलेलं आहे. तर असे हे वर्तणुकीचे आपण जे काही नियम 3 आहे त्यातला भाग 1 आणि भाग 2 आपण बघितलेला आहे. हा जो काही व्हिडिओ आहे ते तुम्ही शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.